म्हणाली की माझी आईला ना फेसबुक एडिक्शन झालंय आणि मी तिला विचारलं की तुला असं कसं वाटतंय की फेसबुक एडिक्शन झालंय. तर ती म्हणाली की मी जर माझी सुट्टी असली तर मी ना 3-4 वाजता जेवण करते, मी नाश्ता पण करत नाही. आणि ती म्हणाले की मला ना चेस्टचा प्रॉब्लेम आहे. तिने मला सांगितलं की माझी जी हार्ट बीट्स आहे ते कमी चालतात आणि कमी तर चालतात. आणि तिने मला एक इन्सिडेंट सांगितलं ज्यांनी म्हणजे मी एकदम चक्क पडले की असं पण करू शकतात का आपण ॲज अ पॅरेंट, ॲज अ आई. तिने मला सांगितलं की एक दिवशी ती शाळेला चालली होती, 7 वाजले होते आणि ती म्हणजे सायकलीवरून पडून गेली आणि मग असं झालं की ती पडली. ओके. आणि स्कूलमध्ये म्हणजे ती पोहोचलीच होती. ओके. ती फेंट झाली होती आणि ती पिळली आणि तिला ना ब्रीदिंगला त्रास होत होता. आणि मग ती घरी गेली. म्हणजे शाळेवाल्यांनी तिच्या आईला फोन केला की तुमच्या मुलीसोबत असं असं घडलं आहे. तर तिची आई म्हणाली की आता तरी ठीक आहे ना. तर हो, शाळेवाले बोलले की हो ठीक आहे, म्हणजे एकदम करू शकते, ती इथे राहू शकते. आणि मग तिची आई म्हणजे जेव्हा ती घरी गेली तिने काहीच नाही विचारलं. दुसऱ्या दिवशी परत ती सायकलवरूनच शाळेला गेली. आता ती मला असं विचारते की जर तुमच्या मुलीसोबत असं झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं. मी ॲज अ पॅरेंट मी तिला म्हणाली की ओके, लेट इट बी, सबकी सोचने का जो तरीका होता है, सबकी मम्मी ऐसा नहीं है कि वो आपको नहीं लेके गई, दैट डजंट मीन की वो आपसे प्यार नहीं करती है. तर मी त्याला सांगितलं की जर माझ्या मुलीसोबत असं काही घडलं असतं तर मी सरळ पहिले सर्व सोडून शाळेत गेली असती, तिला घरी आणलं असतं किंवा डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली असती. कारण की तिने मला असं सांगितलं की तिला ब्रीथ घ्यायला म्हणजे श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. ओके. तसं ती सांगत म्हणजे रडत होती की मला असं झालं. मग मी परत दुसऱ्या दिवशी सायकल चालवून मी परत तिकडे गेली, शाळेत गेली दुसऱ्या दिवशी. आणि मग हे असं चालू होतं आणि एक दिवशी मी तयार झाली की आपण आता हॉस्पिटलमध्ये जाऊ, कारण की मला चेकअप करायचं आहे, कारण की हे सगळं हार्टचं प्रॉब्लेम होतं. पण तिची आई पण सुद्धा म्हणाली की हो आपण जाऊ हॉस्पिटलला, ते पण 10-15 दिवसानंतर. आणि मग तिची आई मोबाईल घेऊन फेसबुक चालवायला लागली आणि तिची आई असं म्हणते की हा आपण उद्या जाऊ. प्लीज मी सांगते, तुमची जी